नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक खूप सुंदर आणि बोधपूर्ण कथा, मासा आणि बेडूक. ही कथा आपल्याला खरी मैत्री म्हणजे काय ते शिकवते. चला तर मग सुरुवात करूया या भावनिक प्रवासाला. कथा ऐका आणि मनात साठवा. सह्याद्रीच्या दरीत वसलेली एक शांत सरोवर भूमी, निळंशार पाणी, हिरवीगार झाडे, सकाळच्या धुक्यात न्हाऊन निघलेला परिसर आणि पक्ष्यांचा गोड किलबिलाट, या निसर्गरम्य जागेतच राहत होते दोन जिवलग मित्र, मासा आणि बेडूक. दोघांचं घर वेगळं, राहणीमान वेगळं, सवयी वेगळ्या, पण मन मात्र एकमेकांशी जोडलेलं. सकाळ झाली की मासा पाण्यातून उडी मारून बेडूकाला आवाज द्यायचा आणि बेडूक पानावरून उड्या मारत त्याला भेटायला यायचा. मासा पाण्यात मस्त पोहत असायचा, त्याचं जग शांत आणि खोल. तर बेडूकाचं जग पाण्यावर, पानांवर आणि हिरव्यागार माळावर. मासा म्हणायचा, तुझं जग किती वेगळं आहे रे. मला सुद्धा पानांवर बसायला आवडेल. बेडूक हसायचा, अरे वेड्या, तू पाण्याबाहेर आलास तर चालशील कसा? तुझं जगच वेगळं आहे. मासा विचारायचा, तेच तर सांगतोय, वेगळं असूनही आपण मित्र कसे? बेडूक म्हणायचा, कारण मनानं एकसारखे आहोत. मैत्री स्वभावानं होते, दिसण्याने नाही. ही दोघांची मैत्री सरोवरातील सगळ्यांना माहिती होती. इतर मासे, कोळंब्या, पाणकोंबड्या, सगळे त्यांची मैत्री पाहून खुश असायचे. एके दिवशी सरोवरात एक मोठा पाऊस पडला. पाण्याची पातळी वाढली. मासा मजेत पोहत होता, पण बेडूकाला पोळणी मिळत नव्हती. झाडांची पानं पाण्यात बुडाली होती. काय रे बेडूक, घाबरलास का? मासाने विचारलं. नाही रे, पण पाण्याचं खूप वाढलंय. मला फारवर बसायला जागा नाही राहिली, बेडूक खिन्नपणे म्हणाला. मासा त्याला सांत्वन करत म्हणाला, मी आहे ना, तू माझ्या पाठीवर बस. आपण दोघं फिरू. असा हा काळ दोघांनी एकत्र घालवला. पण निसर्ग सदैव एकसारखा नसतो. काही आठवड्यांनी पावसाळा संपला आणि उन्ह तापू लागली. नदीचे प्रवाह कमी झाले, झाडांची पानं पिवळी पडू लागली, आणि सरोवरचं पाणी हळूहळू कमी होऊ लागलं. मासा चिंतेत पडला, अरे बेडूक, पाणी कमी होत चाललंय. माझं घर संकुचित होतंय. बेडूक म्हणाला, काळजी करू नकोस. पाऊस होईलच. तू माझ्या पानाखाली ये, मी तुला सांभाळून ठेवतो. मासा गहिवरून गेला. मित्रा, तू किती चांगला आहेस. उन्हाळा वाढत गेला. सरोवरातील पाणी आता एवढं कमी झालं की मासाने डोकं बाहेर काढलं तरी सूर्याची उन्ह चटका देत होती. मासा रोज चिंतेत असायचा, जर पाणी पूर्ण सुकलं तर मी जगणार नाही. बेडुकानं त्याला आश्वासन दिलं, मी आहे ना, आपण उपाय शोधू. गावातील लोकांनी सरोवराजवळ नवीन विहीर खोदायला सुरुवात केली. खोदकामामुळे सरोवराच्या काठाला मातीचे ढीग वाढले, आणि पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला. मासा आता सैरभैर झाला. बेडूक, काहीतरी कर. पाणी दिवसेंदिवस कमी होतंय, तो ओरडला. बेडूक विचारात पडला. एक मार्ग आहे, पण तुला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. माझ्या मित्रावर मी का विश्वास ठेवू नये? मासा म्हणाला. बेडूक म्हणाला, या सरोवरातून जवळच एक मोठी नदी आहे. पाऊस पडायची वाट न पाहता तू तिथे जायला हवेस. मासा चकित झाला. बेडूक, नदी, तिथे कसा पोहोचणार? मध्ये पाणीच नाही. बेडुकाने हसत सांगितलं, मी आधीच पाहणी करून आलोय. एक छोटासा ओढा आहे, त्यात अजूनही थोडं पाणी आहे. ते संपण्याआधी तुला तिथून नदीत पोहोचवणार. मासा भावूक झाला. मित्रा, तू माझ्यासाठी एवढं केलंस? मैत्री म्हणजे फक्त गप्पा नाही, संकटात एकमेकांसाठी उभं राहणं असतं, बेडूक म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच ते दोघं प्रवासाला निघाले. बेडूक पुढे उड्या मारत मार्ग दाखवत होता. मासा मागे पाण्यातून शक्यतो वेगाने पुढे जात होता. पण ओढ्यात पाणी खूप कमी झालं होतं. काही ठिकाणी तर फक्त ओले चिखल उरला होता. मासा थकला, दमला. मला नाही वाटत मी पुढे जाऊ शकेन, तो म्हणाला. बेडूक त्याला प्रोत्साहन देत म्हणाला, आताच हार मानलीस तर सगळं संपेल. अजून थोडंच अंतर आहे. ते पुढे सरकत राहिले. मासा जिथं पाणी कमी होत तिथे बेडूक त्याच्यावर पाण्याचे थेंब टाकत राहिला, त्याला ओलावा मिळावा म्हणून. कधी जिथं छोटं पाण्याचं कुंड दिसलं, तिथे बेडूक मासाला थोडा वेळ विश्रांती घ्यायला सांगायचा. असं करत करत ते नदीकाठी पोहोचले. मासाने नदीचं मोठं, खोल, थंड पाणी पाहिलं आणि आनंदाने चमकला. मित्रा, नदी, मी वाचलो. तो आनंदाने ओरडला. बेडुकाकडे पाहत तो म्हणाला, हे तुझ्यामुळेच झालं. तू नसतास तर मी सरोवरातच मरून गेलो असतो. बेडूक हसला. अरे मित्रा, तूही मला कितीदा मदत केलीस. पावसाळ्यात, संकटात, जीवन म्हणजे देणं घेणं नाही, तर देतच राहणं. तू माझा मित्र आहेस, ते पुरेसं आहे. ते दोघं क्षणभर शांत बसले. नदीचं थंडगार पाणी मासाला नवजीवन देत होतं. मात्र एक सत्य आता स्पष्ट होणार होतं. मासा हळू आवाजात म्हणाला, पण आता आपण वेगळे होणार, नाही का? बेडुकाचे डोळे पाणावले. हो, तुझं जग नदीत आहे. माझं जंगलात आणि तळ्यात. पण मैत्री अंतराने कमी होत नाही. मासा अजूनच भावूक झाला. मी तुला दरवेळी आठवेन.
बेडूक म्हणाला, आठवण हीच खरी भेटवस्तू असते. दोघांनी एकमेकांना शेवटचा निरोप दिला. मासा नदीच्या खोल पाण्यात पोहत गेला. बेडूक त्याच्या जाणाऱ्या प्रकाशमान शेपटीकडे बघत राहिला. या कथेचा बोध असा, खरी मैत्री दिसण्यावर, जातीवर, रूपावर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसते. खरा मित्र तोच, जो संकटात सोबत उभा राहतो. जीवन बदलत असतं, परिस्थितीही बदलते, पण खरी नाती कधीही बदलत नाहीत. कधी कधी जवळचे लोक दुरावतात, पण त्यांची केलेली मदत आणि प्रेम कायम मनात राहते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या सुंदर कथेसोबत.